तर ह्यावेळी मी पण वारीला गेलो होतो. फर्स्ट वारी माझी, आणि माझ्याकडनं चूक झाली की मी हडपसर टू सासवड करत होतो. आणि सासवडचा जो घाट आहे, जो खूप जड टप्पा बोलतात, त्या टप्प्यामध्ये लेफ्ट साईडला सगळे वारकरी चालत होते, त्यामध्ये मी होतो. राईट साईडला गाड्या होत्या, पुढे हळूहळू चालत होत्या. आणि त्यामध्ये काय झालं की खूप सारे दिंडी होत्या, पालख्या होत्या, आणि माझ्या मागे एक दिंडी होती. त्या दिंडीच्या जी विणा असतो, जो मालक असतो, जो पुढे चालतो, त्या विण्याची तार माझ्या बॅगच्या चेनेला अडकली. आणि मी 50 मीटर पुढे चाललो, म्हणजे अख्खी दिंडी घेत की माऊली थांबा, माऊली थांबा, माऊली थांबा. मला ऐकायलाच आलं की खूप भजन होतं, कीर्तन चालू होतं सगळीकडे, सगळीजण खुश होती. तर मग नंतर एक मुलगा माझ्या मागून आला आणि मला बोलतोय, माऊली थांबा, माऊली थांबा, आमच्या विण्याची तार तुमच्या बॅगेला अटकले. आणि मला तेव्हा खूप वाईट वाटलं की मी नंतर त्यांची माफी मागितली, माझ्याकडनं चुकी झाली असं बोललो मी. तर ते बोलले की चुकी आपल्या दोघांची आहे आणि खूप जास्त लोक आहेत, तर होणारच ह्या गोष्टी. तर त्याच्यानंतर जे झालं की त्यांनी तिथे दिंडे विसावा घेतला, जिथे तार अडकली तिथे 5 ते 10 मिनटं गेली तिथे काढण्यामध्ये. विसाव्यामध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं, आमच्यासोबत खेळ खेळले. आणि एवढं भारी वाटलं की आपण त्या व्यक्तीला ओळखतही नाही आणि त्या सर्व व्यक्तींना ओळखतही नाही, आणि त्या व्यक्तींसोबत आपण खेळ खेळतो. म्हणजे एवढं खूप, ते बोलतात ना, खूप छान असं